हॅलो एव्हरीवन, मी धनिता शिंदे. सकाळचं सगळं रुटीन फॉलो करून सकाळची सर्व कामं आवरून मी पटापट तयारीला लागले होते, कारण आज आम्ही चाललो होतो बाहेर फिरायला. आज होता आमच्या लग्नाचा 3रा वाढदिवस. हे ऑलरेडी नायगावला गेले होते, मग हे नायगावच्या धक्क्यावर येऊन माझा वेट करणार होते, म्हणून मी पटकन तयारी केली आणि निघाले. पुढे आल्यावर पाहिलं तर खूप ऊन होतं. माझी इच्छा नव्हती जायची, पण मला हे सगळं स्किप करायचं नव्हतं आजच्या दिवशी. मग मी गेले आणि हे आलो होते. पटकन आम्ही स्कूटीवर बसलो आणि आम्ही नायगाववरून निघालो. मग आम्ही पोचलो वसईला आम्ही सगळ्यात पहिले साईबाबाच्या मंदिरामध्ये गेलो. ह्या मंदिरात आम्ही पहिल्यांदाच आलो होतो. इथलं वातावरण मला असं आधी वाटलं होतं की आजूबाजूला खूप गाड्या जात आहेत, रस्त्याच्या कडेला आहेत, तर खूप डिस्टर्बिंग असेल, पण असं काहीच नव्हतं. आतमध्ये खूप शांत वातावरण होतं. तिथल्या महाराजांनी आम्हाला प्रसाद दिला होता. तो होता नाचणीच्या पिठाचा शिरा आणि तो मी पहिल्यांदाच खाल्ला होता, त्याच्यामुळे मला तो खूप छान वाटला आणि आवडला सुद्धा. त्यानंतर मग आम्ही तिथे निघालो आणि आम्ही गेलो वसईमध्ये लोकेटेड असलेल्या भुईगावमधील श्री स्वामी समर्थांच्या मठामध्ये. इथे आम्ही नेहमीच येत असतो. महिन्यातून एकदा किंवा दोनदा आमची फेरी होतेच होते. इथे आल्यावर एक वेगळाच आनंद आणि मनशांती मिळते आम्हाला. सगळ्यात पहिले आम्ही साईबाबांचं दर्शन करून घेतलं. त्यानंतर आम्ही मठामध्ये एंट्री केली. आत आल्यावर पाहिलं तर आत कोणीच नव्हतं. दुपारचा टाईम होता म्हणून मठ पूर्ण खाली होतं. मग पटकन आम्ही दर्शन केलं आणि स्वामींचं स्मरण करत बसलो. इथलं वातावरण इतकं शांत आणि इतकं सुंदर असतं ना की इथे मन अगदी रमून जातं. तुम्ही इथला व्ह्यू पाहू शकता मंदिरातला, किती छान आहे. त्यानंतर मग आम्ही तिथून निघालो. रस्त्यात येताना मला विलायती चिंचेचं झाड दिसलं आणि मी ह्यांना सांगितलं की मला काढून हवं आहे ते. मग ह्यांनी पटकन गाडी लावली आणि मला काढून सुद्धा दिलं. आणि ह्यांची एक अशी सवय आहे की जे मी सांगेल ते मला देतातच येतात, भले ते कितीही महाग असलं तरी पण. ह्यांना एक मस्त चिंच भेटली होती, ती पाहून मला खूप आनंद झाला. माझ्या सगळ्या लहानपणीच्या आठवणी जाग्या झाल्या होत्या, कारण की लहानपणी मी, माझ्या मैत्रिणी, माझा भाऊ, त्याचे मित्र, आम्ही उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये पूर्ण हेच खात फिरायचो, चिंचा, आंबे, बोरं वगैरे. त्याच्यामुळे मला खूप छान वाटलं आज. त्यानंतर मग आम्ही निघालो भुईगावच्या बीचवर जायला. बीचवर एंट्री केल्यानंतर आम्ही पाहिलं की बीच अगदी खाली होता. तिथे कोणीच नव्हतं, कारण दुपारचा टाईम होता. खूप छान वातावरण होतं. पाणी खूप पुढे आलं होतं. मी जशी स्कूटीवरून उतरली तशी पहिले मी पाण्यामध्ये गेली. मला खूप मज्जा येते पाण्यामध्ये. मग मी ह्यांना सुद्धा बोलवून घेतलं. मग हे आले आणि आम्ही मस्ती केली. मस्ती करता करता मी कॅमेरा पण भिजवला, पण मज्जा आली. आम्ही खूप हॅप्पी होतो आणि आम्ही हॅप्पी आहेत एकमेकांसोबत. खूप नशीब लागतं असं जोडीदार मिळायला. तुम्हाला जर आमचे ब्लॉग आवडत असतील तर नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर, कमेंट करा. थँक्यू.